महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। हे ईव्हीएम लोकशाहीला घातक आहे। येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम बॅन झाले पाहिजे। लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएम काढून बॅलेट पेपरद्वारे मतदान करावे लागेल। मुख्यमंत्री हे खोटे बोलण्यात फार पटाईत आहे, असा टोला आमदार अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांसमोर लगावला। ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ईव्हीएम सरकारच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। हे ईव्हीएम लोकशाहीला घातक आहे। हे ईव्हीएम राज्यघटनेला घातक आहे, संविधानाला घातक आहे। म्हणून एक जनमत या ईव्हीएमच्या विरोधात आहे। आपल्याकडे आपण बघितलं असेल, मार्कडवाडीसारख्या गावामध्ये गावकऱ्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यावरही प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली। मग प्रशासनाने कारवाई का केली हा प्रश्न आहे। आणि ठिकठिकाणच्या मताचे जर घोळ बघितले तर आम्हाला असं वाटतं की ईव्हीएम येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम पूर्णपणे हटले पाहिजे, बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे। आणि म्हणून आज या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम्ही ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। इंडिया न्यूज TV 24 ची ब्युरो रिपोर्ट, नागपूर।